पर्यावरणाचं रक्षण करण्याच्यासाठी या सगळ्या वीज तयार करणाऱ्या घटकांच्यावर काहीतरी कर बसवा आणि तो पैसा त्या भागाच्या विकासाच्यासाठी उपलब्ध हा करून द्या की त्यांची मागणी होती. दिलीप पाटलांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि काय ग्रीन सेस का काय काय म्हणतो ग्रीन सेस हरित ऊर्जा कर ग्रीन सेस या नावाचा एक कर सुरू झाला आणि त्याचा पैसा या तालुक्यातल्या या भागातल्या लोकांच्या विकासासाठी विषय सगळ्यांनी या ठिकाणी आणलेला. हे सगळे नवीन करतात. ती उत्पन्नाची साधनं आम्हाला माहीत सुद्धा नव्हती, पण अतिशय कमी बोलणारे, अत्यंत स्वच्छ व्यवहार ठेवणारे आणि विकासाच्या तमाशासाठी अत्यंत मनापासूनची बांधिलकी ठेवणारी ही वृत्ती विक्रमसिंगांची होती आणि त्यामुळे ते सगळं काम या ठिकाणी घडू शकलं. आणि हेच विकासाचं काम अधिक गतीनं करून यायचं असेल तर त्यांच्या कामावर पाऊल टाकण्याच्या संबंधीची दृष्टी ज्याची आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि आज सत्यजित शिवाय या तालुक्याला पर्याय नाही, त्यांच्या पाठीशी आपण ठीक आहे. काही लोक होते ते नेहमीच निवडणुका लागतात. एखाद दुसरा अपवाद सोडला तर काही तुम्ही लोकांनी त्यांना कधी संधी दिली नाही, पण तुम्ही सगळे त्यांना व्यवस्थित ओळखतात. आमची विनंती आहे की एक संस्था तुमच्याकडे ती ते निमित्त चालवा, बाकी काही नको. म्हणजे जे मगाशी सांगितलं महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचा अनुभव मला खूप आहे. मी देशातल्या कारखानदारीला मदत करण्याची कामगिरी अनेक वर्षी केली आणि आजही करतो. पण त्या कारखानदारीपेक्षा त्या ऊस उत्पादकावर माझं अधिक लक्ष असतं, तेव्हा सन्मानानं जगता आलं पाहिजे. मी बघितलं महाराष्ट्रातली सगळी कारखानदारी विकसित. तिथं बाळासाहेब पाटील बसले. सह्याद्री कारखाना किती हजार टनाचा होता आणि आज 8,000 किंवा 10,000 टनाचा झालेला. तिथं बाकीच्या गोष्टी सगळ्या तयार होतात आणि त्यामुळे साहजिकच अधिक भाव घेतल्या शेतकऱ्यांना ही देण्याच्या संबंधीची ताकद त्यांची आहे. शेजारी राजाराम बापू कारखाना असं आपलीकडे जैन चौपाटी त्या ठिकाणी चालू. राजाराम बापूंनी तो कारखाना काढला त्यावेळी त्याची साईज करतो आणि आज काय साईज. आज किती उत्तर उद्योग तिथं वाढले, त्याचे पैसे किती मिळतात आणि शेतकऱ्याची किंमत ऊसाची ही किती वाढली याची तुलना जर करायची झाली तर पाटण तालुक्याच्या ऊस उत्पादकांचा एका दृष्टीने अन्याय असतो. आणि म्हणून माझी आग्रहाची सूचना ही आहे की बाबा कारखान्यांनी चालवा. तो आहे आपला 1200 का किती काय होता 1200 होते अजून 1200. आता महाराष्ट्रात कुठं 1200चे कारखाने झाले. सगळीकडे कोण 1200चा 2500 झाला, कोण 4,000 झाला, कोण 6,000 झाला, कोण 8,000 झाला, कोण 10,000 झाला. आमचं घोडं आहे तिथंच. काय होणार माहित नाही, जायला तयार नाही, वाढवायला तयार नाही. आणि म्हणून याचा परिणाम शेवटी या तालुक्यातल्या नवपिढीच्या संसारावर भवितव्यावर होतात. आणि म्हणून ज्यांना कारखाना चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा यश दाखवता येत नाही, त्यांनी तालुक्यातल्या लोकांचा संसार चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी घेणं ही पाटण तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून अशा लोकांना बाजूला करण्याच्या संबंधीची भूमिका आज या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही केली पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. मी काय अधिक बोललो आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या तालुक्याच्या पुढच्या अनेक वर्षाच्यासाठी विधायक नेतृत्वाची मुहूर्त वेळ घालण्याची ही निवडणूक आहे. हे नेतृत्व एकदा तुम्ही बलशाली केलं की ते आपल्या कर्तृत्वानं त्याचे परिणाम तुमच्या घरादारामध्ये, तुमच्या संसारामध्ये, तालुक्याच्या विकासामध्ये दाखवण्याच्या संबंधीची कुवत या तरुणाच्या मध्ये आहे. आणि म्हणून त्याच्या तरुणाच्या पाठीची शक्ती आपण उभी केली पाहिजे. मी आणि विक्रमसिंगांनी जो निकाल घेतला याचा आम्ही लोकांनी मागे राहिले पाहिजे, तरुणाई सुधारली पाहिजे. आणि या तरुणाईच्या माध्यमातून महाराष्ट्र एका नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे जातोय हा इतिहास तयार केला पाहिजे. आणि त्या कामाला आम्हा सगळ्यांच्या सदिच्छा सत्यजितच्या पाठीशी आहेत.
तुमचे आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा हा त्यांच्या पाठीशी असला पाहिजे. मग आया बहिणींचे आशीर्वाद असतील, स्वयंसेवीची साथ असेल आणि वडीलधाऱ्यांचा पाठिंबा असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील तर सत्यजित भटाच्या विक्रमानं या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ही बातमी उद्याच्या दिवाळीच्या पूर्वी आपण मला द्या ही विनंती या ठिकाणी करतो. आणि त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो विक्रमसिंग पाटणकर साहेबांनी मांडला की कोयना तो करार बंदिस्त पाईपलाईनच्या संबंधित एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी मांडला. अनेक वर्षापासूनच्या या सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा GNA झाल्या, त्याच्यामध्ये वेस्टेज वाढले, त्याच्यामध्ये विजेचा दर ठरला आणि त्यामुळे ते पाणी महागात पडायला लागले. त्यामुळं त्यांनी एक अत्यंत अभ्यासपूर्ण एक प्रस्ताव आम्हाला लोकांच्या समोर आले. पण दोन गोष्टी मला त्यांना सांगायच्या. विक्रमसिंग साहेब, तुमचा प्रस्ताव योग्य आहे, पण दिल्लीचं सरकार आता आमच्या हातात नाही आणि आज महाराष्ट्राचं सरकार तिथं राष्ट्रपतीचं राज्य. निवडणूक करा, सत्यजितला निवडून द्या. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सत्यजित असतील, बाळासाहेब पाटील असतील, शेजारी जयंतराव पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, सदाशिवराव पोळ असतील, मकरंद पाटील असतील, शिवेंद्रराजे असतील, दीपक चव्हाण असतील, ही सगळी एक कर्तृत्व संपन्न उमेदवारांची फळी राष्ट्रवादीने या जिल्ह्यात दिलेली आहे. ती सगळी तुम्ही निवडून द्या. अशा पद्धतीने यश आलं तर 100% महाराष्ट्राचं राज्य